आज आपण कडक न होणारी एकदम कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहे। बघा, साबुदाणा मी 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला, नंतर गरम पाणी टाकून भिजवला। 1 किलो साबुदाण्याला 2 किलो बटाटा घेतलेला आहे, तो आता उकडून घेतलेला आहे। आता आपण तो खिसून घेऊया। बटाटा खिसून घेणार आहे, ते मॅशरनं पण करू शकता, पण त्याच्या अशा गाठी राहतात ना, खिसून घेतल्यामुळे सगळा एकसारखा बटाटा खिसून होतोय। बघा, आता आपला सर्व बटाटा खिसून झालेला आहे। आता आपण चटणी मीठ टाकूया। साबुदाण्यात आपण साबुदाणा बुडेल इतकंच गरम पाणी टाकायचं, रात्रभर भिजवायचा साबुदाणा। आता आपण चटणी मीठ, मिरची पावडर आणि मीठ टाकूया। 4 चमचे मिरची पावडर टाकूया आपण। चार चमचे मीठ, तिखट मीठ कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आपण आता हे मिक्स करून घेऊया। आपण हे सर्व मिक्स करून घेऊ, साबुदाणा बटाटा। बघा, आता आपलं हे पूर्ण मिक्स करून झालंय। आता 10 ते 15 मिनिटं आपण हे वाफवायला ठेवणार आहे। 10 ते 15 मिनिटं आता आपण हे वाफवून घेऊ। बघा, अशा पद्धतीने आपलं वाफवून झालेलं आहे। आपण आता चकल्या करून घेणार आहे। बघा, अशा पद्धतीने आपली चकली इथे न तुटता पद्धतीने आपण सर्व चकल्या करून घेणार आहे। आता ना बघा, आता आपल्या चकल्या 2 दिवस वाळवून झालेल्या आहेत। आपण आता ते तळून बघणार आहे कशा दुप्पट फुलतात ते। बघा, आता तेल गरम झाले, आपण चकली टाकूया। बघा, आपली चकली तळून झालेली आहे। बघा, अशा पद्धतीने आपण चकली तळून घेतलेली आहे। कशी फुलली। चला, तर अशाच नवीन रेसिपी असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।